नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळजवळ सगळ्याच पालकांना कधी ना कधीतरी सतावतो. तो म्हणजे मुलांचा हट्टीपणा. आणि हो, ह्याबद्दलचा एक मोठा गैरसमज आपण आज दूर करणार आहोत. चला सुरू करूया. माझं मूल ना खूप हट्टी आहे. हे वाक्य किती ओळखीचं वाटतंय नाही का? मला खात्री आहे हे जवळजवळ प्रत्येक घरात कधी ना कधीतरी ऐकायला मिळालंच असेल. पालक म्हणून ही जी निराशा येते ना ती अगदीच खरी आहे. पण एक मिनिट थांबा. जर मी तुम्हाला सांगितलं की मुलं जन्मतः हट्टी नसतातच, तर? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. खरं तर आपणच म्हणजे पालकच नकळतपणे त्यांना तसं बनवतो. कसं? तेच तर आज आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया. हा हट्टीपणा मुलांमध्ये येतो कुठून? त्याची मुळं कुठे आणि कशी रुजतात? चला थोडं खोलात जाऊन यामागची वातावरणातील कारणं समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण, हट्टीपणा ही एक शिकलेली सवय आहे. हो, अगदी बरोबर. मुलांना हे अगदी बरोबर कळतं की हट्ट केला की आपलं काम होतं, आपल्याला हवं ते मिळतं. त्यांच्या डोक्यातनं एक साधं सोपं गणित बसतं. काय? रडलं, ओरडलं की मोबाईल किंवा चॉकलेट हमखास मिळणार. म्हणजे काय? तर त्यांचं काम झालं. आणि आपल्याला कळतंही नाही, पण इथूनच त्या हट्टीपणाच्या सवयीचा पाया घातला जातो. आता दुसरं कारण काय? ते आहे आपल्या घरातच विसंगत पालकत्व. म्हणजे काय? तर आई आणि वडील यांच्यात एकमत नसणं. जेव्हा एकाच गोष्टीवर दोघं वेगवेगळे निर्णय देतात, तेव्हा मुलांचा गोंधळ उडतो. एक साधं उदाहरण घेऊया. समजा आईने चॉकलेटसाठी ठामपणे नाही म्हटलं, पण मूल रडत रडत वडिलांकडे गेलं आणि त्यांनी हो म्हटलं. झालं. मुलाला लगेच कळतं की आपला हो कोण म्हणणार आहे. मग पुढच्या वेळी ते थेट वडिलांकडेच जाणार आणि त्यांचा हट्ट अजूनच पक्का होणार. आता तिसरं कारण, हे थोडं भावनिक आहे. ते म्हणजे लक्ष वेधून घेणं. खरं तर अनेकदा मुलांचा हट्टीपणा हे दुसरं तिसरं काही नसून फक्त आईवडिलांचं लक्ष मिळवण्याचे एक साधन असतं. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पालक व्यस्त असतात, हे साहजिक आहे. पण मग त्यांचं लक्ष आपल्याकडे यावं यासाठी मुलं हट्टीपणाचा मार्ग निवडतात. कारण त्यांच्यासाठी ते लक्ष चांगलं असो वा वाईट, लक्ष मिळणं महत्त्वाचं असतं. आणि चौथं कारण, हे असं आहे ना की ते आपल्या सहजासहजी लक्षातच येत नाही. ते म्हणजे मुलाची शारीरिक स्थिती. तुम्ही विचार करा, जर मूल भुकेलं असेल, खूप खेळून थकलं असेल किंवा त्याची झोपच पूर्ण झाली नसेल, तर ते चिडचिड करणारच ना. आणि ही चिडचिड मग आपल्याला हट्टीपणाच्या रूपात दिसते. बरं, ही झाली कारणं. पण आता आपण त्या काही गोष्टींबद्दल बोलूया, ज्या पालक म्हणून आपल्याकडून नकळत घडतात. अशा चुका ज्यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी व्हायचा ऐवजी उलट वाढतच जातो. जसं की त्यांना शिक्षेची धमकी देणं किंवा 4 लोकांसमोर त्यांच्यावर ओरडणं. सगळ्यात वाईट म्हणजे त्यांची दुसऱ्या मुलांशी तुलना करणं. आणि हो, त्यांचं रडणं थांबावं म्हणून पटकन त्यांच्या हातात हवी ती वस्तू देणं. याने त्या क्षणापुरतं शांत वाटतं, पण लाँग टर्ममध्ये आपण त्यांच्या हट्टीपणालाच खतपाणी घालत असतो. आता जो मुद्दा येतोय ना, तो खरंच खूप जास्त महत्वाचा आहे. तो म्हणजे आपल्या शब्दांची ताकद. आपण आपल्या मुलांशी बोलताना जे शब्द वापरतो ना, त्याचा त्यांच्या मनावर आणि स्वतःबद्दलच्या प्रतिमेवर खूप खोलवर परिणाम होत असतो. एक प्रश्न विचारते, आपण आपल्या मुलांना हट्टी असे लेबल का लावू नये? कधी विचार केलाय यावर? याचं उत्तर खूप सोपं आहे, पण तेवढंच महत्वाचंही. कारण मुलं स्वतःबद्दल जे सतत ऐकतात त्यावरच ते विश्वास ठेवायला लागतात. त्यांना वाटायला लागतं की हाच आपला स्वभाव आहे. जेव्हा एखादं मूल सतत ऐकतं की तू हट्टी आहेस, तू खूप हट्टी आहेस, तेव्हा ते मनात विचार करतं, ओके, म्हणजे मी असाच आहे. आणि मग काय, ते तसंच वागायला लागतं. त्या वर्तनाला बदलायचा प्रयत्नच करत नाही. म्हणूनच आपल्या शब्दांमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. तू खूप हट्टी आहेस असं म्हणण्याऐवजी, अरे वा, तू तर आपल्या मतावर खूप ठाम आहेस, असं म्हणून बघा. किती फरक पडतो? यामुळे ते नकारात्मक लेबल लागत नाही. त्याऐवजी सकारात्मक वाक्य वापरा, जसे की अरे तू आमचं किती छान ऐकतोस, किंवा तुझ्यात हा जो बदल होतोय ना तो पाहून खरंच खूप छान वाटतंय. अशा वाक्यांनी त्यांना प्रोत्साहन मिळतं. विश्वास ठेवा, शब्द बदलले की मुलांचं वागणंही हळूहळू बदलायला लागतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुलांच्या हट्टीपणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा. हे लक्षात ठेवा, हट्टीपणा हा मुलाचा स्वभाव नाही, ती फक्त एक सवय आहे. आणि सवयी त्या तर बदलता येतात. हो,
त्याला वेळ लागतो, सातत्य लागतं, पण त्या बदलता येतात. ही किती मोठी आणि आशादायक गोष्ट आहे, नाही का? पण मग आता खरा प्रश्न हा आहे की हा हट्टीपणा कमी करायचा कसा? त्यासाठीचे नेमके आणि प्रभावी उपाय तरी कोणते आहेत? मुलांचा हट्टीपणा अनेक पालकांसाठी रोजची डोकेदुखी असते, नाही का? पण काय वाटेल जर हाच हट्टीपणा योग्य प्रकारे हाताळला तर त्यांच्या भविष्यातल्या यशाची पहिली पायरी ठरू शकतो. हो, आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, मुलांचा हा हट्ट ओरडाओरड न करता, त्यांना न मारता कसा हाताळायचा? ही अडचण खरंच खूप पालकांना येते. पण काळजी करू नका, आज आपण त्यावरच काही एकदम सोपे आणि प्रभावी उपाय बघणार आहोत. ओके, तर बघा, मुलांच्या हट्टीपणामागे अनेक कारणं असू शकतात, पण आज आपण त्या कारणांच्या खोलात जाणार नाही आहोत. त्याऐवजी आपण थेट मुद्द्याला हात घालूया. या हट्टीपणाला एका सकारात्मक दिशेने कसं वळवायचं यावर आपले लक्ष असेल. चला तर मग अशा काही जबरदस्त पद्धती पाहूया, ज्यामुळे ओरडणं तर पूर्णपणे बंद होईलच, पण मुलांच्या वागण्यात एक सकारात्मक बदलही घडवून आणता येईल. तर आपण एकूण 5 मुख्य पद्धतींवर बोलणार आहोत. पहिली आहे शांतपणे नाही म्हणणं. दुसरी, त्यांना पर्याय देणं. तिसरी, त्यांच्या हट्टाला अजिबात प्रतिसाद न देणं. चौथी, नियमामध्ये सातत्य ठेवणं. आणि 5वी, त्यांचं कौतुक करून त्यांना जबाबदारी देणं. चला, आता एक एक करून या प्रत्येक पद्धतीला जरा जवळून समजून घेऊया. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, नाही कसं म्हणायचं. होतं काय की आपोआप आपला आवाज वाढतो, पण तसं न करता एक गोष्ट करून बघा. मुलाच्या डोळ्यात डोळे घाला आणि एकदम शांत पण ठाम आवाजात फक्त नाही हा एकच शब्द 3-4 वेळा म्हणा. राग नाही, ओरडणं नाही, फक्त शांतपणा. तुमच्या या शांतपणामुळेच मुलाचा विरोध आपोआप कमी व्हायला लागतो. हा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे. आता दुसरी पद्धत, आणि ही तर खूपच प्रभावी आहे. ही आहे निवडीची शक्ती. म्हणजे काय तर हेच कर असं ऑर्डर देण्याऐवजी त्यांना 2 पर्याय द्यायचे. ह्या छोट्याशा गोष्टीमुळे त्यांना वाटतं की निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. आणि मग बघा गंमत. उदाहरणार्थ, आता दूध प्यायचंय की 10 मिनिटांनी, किंवा आधी अभ्यास करायचा की आधी आंघोळ? बघा, दोन्ही पर्यायांमध्ये काम तर होणारच आहे, पण असं विचारल्याने त्यांना वाटतं की कंट्रोल त्यांच्या हातात आहे. आणि जिथे कंट्रोलची भावना येते ना, तिथे विरोधाला जागाच राहत नाही. तिसरा मुद्दा, हा थेट मुलांच्या वागणुकीवर आहे. जेव्हा मूल एखाद्या गोष्टीसाठी रडतं, आरडाओरडा करतं किंवा अगदी जमिनीवर लोळण घेतं, तेव्हा त्या वागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. कारण जर आपण लक्ष दिलं तर त्यांच्या डोक्यात एक गणित पक्क बसतं की अरे, असं वागलं की आपलं काम होतं. आणि मग तेच तंत्र ते परत परत वापरतात. आणि याच नाण्याचा दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा मूल शांत होईल तेव्हाच त्याच्याशी बोला. यातून त्यांना एक अगदी स्पष्ट संदेश मिळतो. हट्ट करून रडून काहीही मिळणार नाही, पण शांतपणे बोललं तर लक्ष नक्की मिळेल. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि चौथी गोष्ट, सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. आपण जे नियम बनवतो ना, ते रोज सारखेच असायला हवेत. मोबाईलची वेळ असो, जेवणाची वेळ असो किंवा झोपायची. आज एक नियम आणि उद्या मूडनुसार दुसरा, असं केलं की मुलं कन्फ्यूज होतात आणि मग जास्त हट्टी होतात, कारण त्यांना कळतच नाही की त्यांच्याकडून नक्की अपेक्षा काय आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण हट्ट कमी कसा करायचा याबद्दल बोललो, पण आता आपण आपला दृष्टिकोनच थोडा बदलणार आहोत. एका खूप वेगळ्या आणि महत्त्वाच्या अँगलने याकडे पाहूया. काय वाटेल जर मी म्हटलं की मुलांचा हट्ट हा दोष नाहीये, तर तो एक छुपा गुण असू शकतो? हे वाक्य बघा. हट्टी मुलं वाईट नसतात, ती फक्त वेगळी असतात. खरं तर त्यांच्यात एक प्रचंड ऊर्जा असते, आणि या ऊर्जेला जर योग्य प्रकारे वापरलं ना, तर ती मुलं चमत्कार घडवू शकतात. हे खूप इंटरेस्टिंग आहे नाही का? इतिहासातले अनेक यशस्वी शास्त्रज्ञ, मोठे संशोधक आणि मोठमोठे उद्योजक हे सगळे लहानपणी प्रचंड हट्टी होते असं म्हणतात. विचार करा, त्यांच्या याच स्वभावामुळेच तर ते हजारो वेळा फेल होऊनही थांबले नाहीत आणि जगाला बदलून टाकणारे शोध लावू शकले. कारण जो आपल्याला वरवर हट्ट वाटतो ना, त्याच्या मागे काही जबरदस्त गुण लपलेले असतात. जसं की हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याचा ध्यास, किंवा स्वतःचं एक स्वतंत्र मत बनवण्याची क्षमता, आणि सगळ्यात भारी म्हणजे सहजासहजी हार न मानण्याची वृत्ती. विचार करा, हेच गुण तर मोठेपणी त्यांना एक यशस्वी लीडर बनवतात. तर मग खरा प्रश्न हा नाहीये की हट्ट कमी कसा करायचा. खरा प्रश्न हा आहे की या प्रचंड ऊर्जेला, या जबरदस्त गुणाला योग्य दिशा कशी द्यायची. आणि इथेच पालकांची भूमिका बदलते. आता आपण फक्त शिस्त लावणारे नाही, तर त्यांच्या ऊर्जेला एका विधायक मार्गावर नेणारे मार्गदर्शक, एक गाईड बनायचं आहे. त्यांची इच्छाशक्ती दाबायची नाहीये, तिला फक्त योग्य वळण द्यायचं आहे. मग हे करायचं कसं?
अगदीच सोपं आहे. समजा मूल सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतंय, तर त्याला उत्तरं देण्याऐवजी एखादा छोटासा प्रयोग करून दाखवा. जर त्याला एखादी वस्तू हवीच असेल, तर ती मिळवण्यासाठी त्याला एक छोटासा प्रोजेक्ट द्या. आणि जर तो म्हणाला, मी हे असंच करणार, तर त्याला चॅलेंज द्या. म्हणा, ठीक आहे, मग हे काम तू सर्वोत्तम प्रकारे पूर्ण करूनच दाखव. म्हणजे काय, तर त्यांच्या हट्टालाच एक चॅलेंज बनवून टाक. आणि ही एक गोष्ट खूप प्रभावी ठरते. मुलांशी बोलताना नेहमी पॉझिटिव्ह वाक्य वापरा, जसं की, अरे वा, तू आता किती समजूतदार झाला आहेस, किंवा तू किती चिकाटीने काम करतोस हे मला खूप आवडतं. कारण होतं काय की मुलं स्वतःबद्दलची जी प्रतिमा बनवतात ती आपल्या बोलण्यातूनच बनवतात. आपण त्यांना जसं बघू तसं बनण्याचा ते मनापासून प्रयत्न करतात. तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? या संपूर्ण प्रवासात फक्त 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत: प्रेम, संयम आणि सातत्य. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी. मुलांमधला हट्टीपणा एका दिवसात तयार होत नाही, त्यामुळे तो एका दिवसात जाणारही नाही. हा एक प्रवास आहे आणि त्यासाठी वेळ आणि थोडे प्रयत्न दोन्ही लागणार आहेत. आणि ह्या प्रवासाचा जो अंतिम फॉर्म्युला आहे तो अगदी सोपा आहे. प्रेम अधिक संयम आणि सातत्य. जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात ना, तेव्हा कोणताही सकारात्मक बदल अशक्य नसतो. तर मग शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार हाच आहे की हट्ट हा आपला शत्रू नाही, तो एक ऊर्जेचा स्रोत आहे. त्याला फक्त योग्य दिशा द्यायची आहे आणि मग बघा, तीच ऊर्जा मुलाची सगळ्यात मोठी ताकद बनेल. त्यांच्यावर हट्टी असा शिक्का मारण्याऐवजी त्यांच्या आतल्या दृढ निश्चयाला योग्य मार्ग दाखवूया. आता जाता जाता फक्त एक प्रश्न. आज आपल्या मुलाच्या या दृढ इच्छाशक्तीला एका सकारात्मक दिशेने वळवण्यासाठी आपण असा कोणता एक छोटासा प्रयत्न करणार आहोत, यावर नक्की विचार करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.